वर्षभराचा आपला साठवणीचा मिरची पावडर आपण आज करतोय। त्यासाठी मी 1 किलो लवंगी मिरची आणि पाव किलो बॅडगी मिरची घेतलेली आहे। त्यामुळे बॅडगीमुळे कलर छान येतो, लवंगीमुळे तिखटपणा छान येतो। ही निवडून घेतली देठ काढून स्वच्छ करून। त्यासाठी हे 400 ग्रॅम धणे असतील, नंतर हे 100 ग्रॅम जिरे, नंतर हा 100 ग्रॅम कच्चा मसाला। सगळं हे कच्चं सामान आहे मिरची पावडरसाठीचं। त्यानंतर कुटताना मीठ लागतं, म्हणून हे मीठ 100 ग्रॅम असेल। आणि ह्या लसणाच्या 10-12 गड्डे मी घेतलेत। हा सोलून आपण डंक्यावर हे कुटायला सर्व देणार आहोत। बघा आपली लाल मिरची पावडर सुद्धा किती सुंदर डंक्यावरून कुटून आलेली आहे, मस्त फाईन पावडर झालेली आहे। आता ही आपण स्टोअर करण्यासाठी मी हा प्लास्टिकचा कंटेनर वापरते, जेणेकरून त्यात हवा जाणार नाही। आपलं हवाबंद डब्यामध्ये मसाला म्हणा, लाल मिरची पावडर म्हणा किंवा धणे जिरे पूड म्हणा, हे आपलं छान राहू शकतं। आणि रोजच्या वापरासाठी आपण वरती छोट्या बाउलमध्ये वगैरे यात आपण काढून थोडं वापरू शकतो। अशा प्रकारे मी साठवणूक ही मसाल्यांची करत असते। आणि डब्यात भरल्यानंतर एखादा हिंगाचा खडा वरती टाकून द्यायचा मसाल्याच्या वरती, त्याने पण मसाले आपले अगदी 6 महिने एखाद वर्षभर छान टिकतात। तुम्ही कशा प्रकारे साठवता तेही कमेंटमध्ये मला सांगा।